हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. चला, आता वाजलेले आहे 7. प्रांजू थोडी बाजूच्या लेडीज जातात सगळ्या बाजारात, तर प्रांजू पण गेली आहे त्यांच्यासोबत, कारण स्वप्नील पुणेला गेलेला आहे फिरायसाठी. आणि त्याचं तिथं रूमवर सामान पण होतं, ते सामान पण त्याला आणायचं होतं. आताच मी दिवा वगैरे लावलेला आहे. प्रांजूने भाजी बनवली, भेंडीची रुही करता आणि कारल्याची आमच्याकरिता. वरण गरम करत आहे मी, वरण मांडलं आहे तिने. ते भाजीचं आणायला गेली, पोळ्या वगैरे व्हायच्याच आहे, कारण भाजीचं काही नव्हतं. कारण स्वप्नीलने शनिवारी काल तो लवकर निघून गेला, त्यामुळं बाजार काही आणला नाही. रुहीला पण रात्री खूप ताप चढली होती, सकाळी पण ताप होती तिला. घरी तापेचं आणि खोकल्याचं औषध आम्ही घरी एनी टाईम ठेवतो, पण त्याने तिचा आराम नाही पडला. मग लगेचच प्रांजूला बाजूच्या मुलाला घेऊन सोबत पाठवलं दवाखान्यामध्ये, कारण बारीक पाऊस पण येत होता. डॉक्टरांनी तिला औषध वगैरे दिलं. आता खेळत आहे ती. नील कालच गेला इथून 5:30 वाजता. सोबत प्रांजूचा भाऊ पण गेलेला आहे त्याच्यासोबत. खेळत आहे, थोडा ताप पण कमी आहे रुईचा. अरे हे डॉली इकडे पडली आहे ना दादू. डॉली, रुही